छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक भीषण अपघात झालाय। भरधाव कार उलटल्याने 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाला। आज दुपारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असणाऱ्या नांदगाव शिवारात आज दुपारी भरधाव कार उलटली। या अपघातात दर्शन पांडुरंग जगताप आणि राहुल राजाराम या दोघांचा मृत्यू झाला। हे दोघेही राहणार भगंगाव येथील रहिवासी आहे। अपघाताची घटना घडताच उपस्थितांनी त्यांना तात्काळ वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्या दोघांना मृत घोषित केलं। छत्रपती संभाजीनगर मधील वैजापूर तालुक्यात झालेला हा अपघात एवढा भीषण होता की यात कारच्या बोनेटमधील इंजिन आणि पुढचे दोन्ही चाक कारपासून वेगळे झाले। कारमधून इंजिन निघून ते पुढे काही अंतरावर जाऊन पडले। प्रत्यक्षदर्शींनी हा अपघाताची आपबीती सांगितली। दरम्यान नांदेड हिंगोली सीमेवर ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। या अपघातामुळे 2 जिल्ह्यांचे नाही तर अवघा महाराष्ट्र हळहळला। महिला शेतमजुरांना नेताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रॅक्टर थेट विहिरीत जाऊन कोसळला। या अपघातात एकाच गावातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या सीमेवरील आलेगाव इथे ट्रॅक्टर विहिरीत कोसळलं। हिंगोलीच्या वसमंत तालुक्यातील गुंज गावातील शेतकरी महिला मजूर ह्या ट्रॅक्टरमधून प्रवास करत होत्या। सर्व महिला मजूर हळद काढण्यासाठी ट्रॅक्टरमधून जात होत्या। त्यावेळी अचानक अपघात झाला। या अपघातात एकाच गावातील 7 महिलांचा मृत्यू झाला आहे। त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील गुंज गावालगतच्या वस्तीवरील एकाच कुटुंबातील 2 सुना पार्वती आणि सरस्वती या 2 सुनांना आपला जीव गमवावा लागला आहे। या घटनेने गावावर आणि कुटुंबावर शोककळा पसरली असून लहान मुले आईच्या प्रेमाला पोरकी झाली आहे।